घरोघरी मातीच्या चुली. प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसत आहे. आतापर्यंत आपण इकडे पाहतोय की शर्वरी मात्र आता हुशारीने एक एक खेळी खेळत चाललेली आहे. पण या सगळ्यामध्ये राहुलच्या एका मूर्खपणामुळे मात्र आता आणि ऐश्वर्याच्या हुशारीमुळे शर्वरीला अडकवणं ऐश्वर्याला शक्य झालेलं नाहीये. पण या सगळ्यामध्ये राहुलला अडकवणं मात्र आता तिला शक्य झालेलं आहे आणि त्याच कारणामुळे मात्र आता इकडे राहुलला पकडण्यामध्ये यशस्वी झाल्या कारणाने अशा म्हणजे मोठ्या सत्यापर्यंत सगळेजण पोहोचलेत आणि राहुल पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे. राहुल ज्या वेळेला पोलिसांच्या ताब्यात आलाय आणि त्यानंतर राहुलवरतीच सगळे आरोप टाकण्याचा प्रयत्न मात्र आता जानकीने केलेला आहे आणि इथूनच सुरू झाले शर्वरीचे मात्र आता पूर्णपणे शर्वरीला पकडण्याच्या प्लॅन मध्ये सामील झालेला सगळा प्लॅन आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कशा पद्धतीने मात्र आता राहुलच्या म्हणजे राहुलने काय खुलासे केलेत आणि कसे झालेत, राहुल मारण्यासाठी आलाय आणि राहुलच कसा अडकलाय आणि शर्वरीचं भांड कसं फुटलंय सविस्तरपणे इकडे आता राहुलला समजलेलं आहे की ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये आहे आणि आता ऋषिकेशला समजलंय की शर्वरी या सगळ्यामध्ये हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि त्यावरती मात्र आता ऐश्वर्याने हे सगळं सांगितल्यावरती राहुल आता म्हणतोय पण इतकं कसं काय, सीसीटीव्ही फुटेज तर डिलीट केलं होतं ना. आणि त्यावरती मात्र आता ती सांगायला लागते हो पण आता हुशार आहे ना ती जानकी. त्या जानकीने खूप मोठ्या हुशारीने मात्र आता ते सीसीटीव्ही फुटेज परत रिकव्हर केलेलं आहे आणि काय माहिती काही कळत नाहीये. पण आता ऋषिकेशला सगळं सत्य समजले. तो आता शर्वरीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता आणि शर्वरीला ब्लॅकमेल करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र आता ऋषिकेश पूर्णपणे म्हणजे ऋषिकेशला तिने आता स्वतः संपवण्याचा प्रयत्न केलाय. असं म्हटल्यावर ती मात्र आता ज्या वेळेला हे सगळं समजले त्यावेळेला राहुल विचार करतो नाही नाही मग ऋषिकेश जिवंत राहणं हे आपल्यासाठी धोकादायक आहे आणि काहीही झालं तरी ऋषिकेशला मात्र आता आपल्याला संपवायलाच पाहिजे. त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या की तू इथे कसा काय आलास. मग त्यावेळेला तो आता मूर्खपणा करत सांगायला लागतो खरं सांगू का तर मला फोन आला होता शर्वरीचा. ती काही कामानिमित्त मात्र आता बाहेर गेलेली आहे. ती कामानिमित्त बाहेर गेले आणि या सगळ्यामध्ये तिने मला सांगितलंय की जानकी नानांचा फोन शोधण्यासाठी गेले आणि कोणत्याही परिस्थितीत जानकीला त्या फोन पर्यंत नाही पोहोचू द्यायला पाहिजे आणि त्यासाठी मी आता इथपर्यंत आलेलो आहे. आणि त्यावरती ती म्हणते पण जानकी गेले कुठे गेले तुला माहिती आहे का काही याच्याबद्दल. यावरती तो म्हणतो नाही मला याच्याबद्दल आता काही माहिती नाहीये पण आता शोधून काढायला पाहिजे. आणि त्यावरती ऐश्वर्या मात्र आता सांगायला लागते मला पण खरंच यातलं काही माहिती नाहीये. आणि ऐश्वर्या विचार करते हा कशाला जानकीकडे कडमडायला जातोय आणि ह्याला कशाला जानकीचा पत्ता कळतोय. पण हुशार आता राहुल म्हणजे वेगळीच गोष्ट करतो. राहुल आता विचार करतो काही झालं तरी सुद्धा जर का या सगळ्यामध्ये जानकीला मला आता हॉस्पिटलमध्ये परत आणायचं असेल तर आता हॉस्पिटलमध्ये परत आणायच्या वेळेला मला आता जानकीला एकच गोष्ट म्हणजे ऋषिकेशला काहीतरी केलं तर कदाचित जानकी परत येईल असा विचार करत आता तो इकडे मोठीच गोष्ट करतो आणि तो हॉस्पिटलला निघालाय. इकडे आता आपण पाहतोय की त्या माणसाला कळालेलं आहे की जानकी आपला शोध घेते आणि तो माणूस चिडालेला आहे आणि चिडलेला तो माणूस मात्र आता इकडे जानकीकडे 2 कोटीची मागणी आणि जानकी तिकडून निघाले. ऋषिकेशला फोन करून जानकीने सांगितलंय की असा असा प्रकार घडलेला आहे आणि तो आता 2 कोटीची मागणी करतोय. आणि त्यावरती मात्र आता ऋषिकेश विचार करतोय काय चाललंय काय हे म्हणजे त्या माणसापर्यंत या सगळ्या बातम्या आता कशा पोहोचतायत. इकडे आता ऐश्वर्या विचार करते नाही नाही मला असं वाटतंय की मी त्याला म्हणजे काहीतरी गडबड आहे. तो आता ज्या पद्धतीने इकडून गेलाय तो हॉस्पिटलमध्ये गेलाय तो जानकीला शोधायला गेलेला नाहीये. म्हणजे आता जानकीला शोधण्याच्या ऐवजी तो हॉस्पिटलमध्ये जाऊन दादांच्या जीवाला काहीतरी धोका आहे का, मी जानकीला कसा कॉल करू कारण जानकीचा फोन लागत नाहीये. इकडे आता विचार करतोय तो म्हणजे स्वतः आता राहुल ते काही नाहीये. काही झालं तरी सुद्धा ऋषिकेशला संपवायलाच पाहिजे मला. म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये ऋषिकेशच जिवंत राहिला नाही तर आणि आता तो ऋषिकेशला मारण्यासाठी तिकडे आलेला आहे. शर्वरी हुशार आहे. शर्वरी कोणत्याही सीसीटीव्ही फुटेज किंवा कशामध्ये अडकत नाहीये. पण मूर्खपणाचा कळस करत मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे राहुल असाच आलेला आहे आणि तो ऋषिकेशला मारण्यासाठी मात्र आता तोंडाला मास्क लावतोय. पण मूर्ख राहुलच्या हे लक्षात येत नाहीये
की त्यांनी आता तोंडाला मास्क आतमध्ये लावलाय जो ऋषिकेशला दिसणार नाहीये. पण सीसीटीव्ही फुटेज मध्ये मात्र आता तो सबसेल कॅप्चर झालेला आहे आणि त्याचमुळे मात्र आता तो इकडे आतमध्ये येतो आणि ऋषिकेशला मारण्याचा प्रयत्न करतो. ऋषिकेश या सगळ्यामध्ये स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्या तोंडावरचा मास्क काढण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. ऋषिकेशला एका झटक्यात समजलेलं आहे की हा राहुलच आहे, कारण या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे आपल्याला मारण्यासाठी जर दुसरं तिसरं कोण कशासाठी येईल तर हा राहुलच आलेला आहे, ही गोष्ट मात्र आता त्याला समजले. बरं, तोपर्यंत इकडे आता जानकीला ऐश्वर्या कंटिन्युअसली कॉल करत आहे आणि ऐश्वर्या जानकीला कॉल करत मात्र आता या सगळ्यामध्ये तिला आता तिथे घडलेला सगळा प्रकार सांगण्याचा प्रयत्न करते आणि जानकीला तितक्यात नर्सचा सुद्धा कॉल आलेला आहे आणि नर्सला मात्र आता इकडे जानकीला नर्स आता सांगायला लागते की लवकरात लवकर या त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे, ऋषिकेशवरती हल्ला झालाय. ही गोष्ट समजताच जानकीच्या पायाखालची जमीन हादरले. जानकी तडक आता घरी जायला म्हणजे तिकडे जायला निघालेली आहे, पण निघताना तिच्या लक्षात आले की काहीतरी गडबड आहे. ऐश्वर्याने तिला आता फोनवरती सांगितलंय की राहुलने 100% ही गोष्ट केलेली असणार आहे जानकी. म्हणून आता जानकी इकडे खूपच चिडलेली आहे आणि चिडून आता धावत पळत ती पोलिसांना कॉल करते. पोलिसांना कॉल करून ती आता सांगायला लागते तुम्ही हॉस्पिटलला चारी बाजूने वेढा घाला, तिथून कुणीही मात्र आता पळून जाता कामा नये. असं म्हटल्यावरती मात्र आता ताबडतोब या सगळ्यामध्ये इकडे आता आलेली आहे ती म्हणजे जानकी ज्या वेळेला मात्र आता आलेली आहे आणि त्यावेळेला जानकी या सगळ्यामध्ये धावत पळत तिकडे येते आणि ती ऐश्वर्याला धावत पळत कॉल करते. ज्या वेळेला ती आता ऐश्वर्याला कॉल करते, ऐश्वर्याने तिला सांगितले हो तिकडे गेलेला आहे तो म्हणजे स्वतः आता इकडे गेलेला आहे राहुल. जानकी धावत पळत जाते. तो आपण आता पाहतोय की राहुल या सगळ्यामध्ये मात्र आता मारण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे आता पोलीस पोहोचलेले आहेत आणि आता त्याच वेळेला त्याच्या तोंडाचा मास्क इकडे ऋषिकेशने काढून टाकलाय. ऋषिकेशने तोंडाचा मास्क काढत मात्र आता सगळ्यांच्या समोर महाभयंकर सत्याचा महाभयंकर उलगडा झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये राहुल आता पूर्णपणे पकडला गेलेला आहे. राहुल या सगळ्यामध्ये मात्र आता सांगायला लागतोय मी तर ऋषिकेशांना पाहायला आलो होतो आणि ऋषिकेश मात्र आता जबानी देतोय की यानेच मला मारण्याचा प्रयत्न केला होता. एका झटक्यात सगळ्या गोष्टी मात्र आता उघडकीला आल्यात. पोलीस त्याला पकडतात, जानकी त्याच्या थोबाडीत देते आणि जानकी सांगायला लागते यानेच आता विक्रांत भाऊजींना मारलेला आहे, यानेच आमच्या नानांचा खून केलाय आणि यानेच आमच्या शर्वरी वंशंना मात्र आता या सगळ्यामध्ये म्हणजे आमच्या शर्वरी वंशंना मात्र आता या सगळ्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणत जानकीने उलटी बाजी मारली आणि त्याच वेळेला मात्र आता तो सांगायला लागतोय तुमची शर्वरी वंश ही इतकी साधी भोळी नाहीये, तिनेच नानांना मारलंय, तिनेच विक्रांतला मारलंय आणि तिने मला फसवलंय. तुम्ही उगाच काहीतरी बोलून आता मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नका असं म्हणत एका झटक्यात त्यांनी आता या सगळ्यामध्ये इकडे जानकीच्या समोर शर्वरीचा गुन्हा कबूल केलेला आहे आणि त्याच वेळेला ऋषिकेश पोलिसांना सांगायला लागतो ह्याला ताब्यात ठेवा आणि त्यानंतरच शर्वरीला मात्र आता पकडा, कारण काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता राहुलने तोंड उघडलेलं आहे हे शर्वरीला समजल्यावरती ती बिथरेल आणि काहीतरी चुकीचं कारस्थान करेल. आता मात्र राहुलला कळलंय की आपण या ट्रॅप मध्ये अडकलोय. त्यावेळेला राहुल सांगायला लागतो मी एक विनंती करू का, मी तुमच्यासाठी सरकारी गवाह व्हायला तयार आहे, पण या सगळ्यामध्ये मला काही होता कामा नये, कारण शर्वरी काय लेवलची बाई आहे. तिला ज्या वेळेला समजेल की मी तिच्या विरुद्ध मात्र आता मोठी हे केलेली आहे त्यावेळेला ती माझा जीव घ्यायला सुद्धा कमी नाही करणार असं म्हणत राहुल आता घाबरलाय. याच गोष्टीचा फायदा घेत जानकी आणि ऋषिकेश मात्र आता मोठा प्लॅन रचत शर्वरीला अडकवणार आहेत. कसे अडकवणार, काय अडकवणार, या सगळ्यामध्ये शर्वरी कशी अडकणार, येणाऱ्या भागामध्ये या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं पाहायला मिळणार आहे.